सकाळी 5 वाजता 14 वर्षीय शर्वरी मॉर्निंग वॉकसाठी गेली होती। 1 जून आज पहाटेची ही घटना आहे। कोण सोबत नसतानाही एकटी ती पहाटे घराबाहेर पडताच अंधारात पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। शर्वरी पद्माकर बनकर, वय वर्ष 14, राहणार तुकाम वार्ड, देसाईगंज असं मुलीचं नाव आहे। ती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात 8वीच्या वर्गात शिकत होती। नित्याप्रमाणे 1 जून रोजी ती पहाटे मॉर्निंग वॉक करता घराबाहेर पडली। मॉर्निंग वॉक करत असताना आरमोरी मार्गावर वन विभागाच्या जैवविविधता उद्यानासमोर आल्यानंतर तिला अज्ञात वाहनाने चिरडले। तिच्या डोक्यावरून चाक गेल्याने ती जागीच गतप्राण झाली। दरम्यान तिला चिरडल्यानंतर चालकाने वाहन न थांबवता सुसाट निघून गेला। शर्वरी तशीच पडून राहिली। दरम्यान काही वेळाने या मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांना शर्वरी बनकर ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली। त्यानंतर देसाईगंज पोलिसांना पाचारण केले। पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। वाहन चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी सांगितले। दरम्यान मृत शर्वरीचे वडील हे पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करतात, तर आई व शर्वरी या गावी राहतात। शर्वरीच्या अपघाती मृत्यूची बातमी कानावर पडल्याने आईने काळीच पिळवटून टाकणारा आक्रोश केला। यामुळे वातावरण सुन्न होते।